धन्यवाद। दत्ता माने, जितेंद्र यादव या सर्वांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। आईफोन से अच्छा रे 40,000 में एंड्रॉइड वही आईफोन का क्वालिटी समोर इकडे पॉसिबल नाही। गोळी यांचं सुद्धा ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत। नमस्कार, मी अमिता कदम मास्टर 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रीनगर सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये आपण श्रीनगरचा महाराजा इथे आलो आहोत। आपल्या बरोबर माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव मनोज दादा शिंदे आहेत। आपण त्यांच्याकडून दादा काय सांगाल, आज श्रीनगरच्या महाराजांची आपण इथे आपण अनेक वर्ष झाली त्यांची पूजा करत, त्याबद्दल श्रीनगर समाज संघ सेवा पुरस्कृत श्रीनगर गणेश मंडळ याच्या माध्यमातून आज जवळजवळ 39 वर्ष आम्ही या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करतोय। ज्यावेळेला या श्रीनगरची सुरुवात झाली, म्हणजे स्थापना झाली, तशीच बापाची स्थापना त्यापासून झाली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित होऊन त्यावेळेला पहिला गणपती आम्ही जवळजवळ 250-300 रुपयाला बसवायला सुरुवात केली आणि त्या उद्देशाने केली होती की या संपूर्ण भागातील ज्या ज्या लोकांना अत्यंत गरज आहे, जे जे लोक दुःखात आहेत, ज्यांना कार्यकर्ता तिथे अडचणी असेल तर तिथे येईल, अशा उद्देशाने हे मंडळ उभा केलं होतं। आणि आज मला याचा अभिमान वाटतो की मी मागच्या कोरोनाच्या याच्यामध्ये येऊन पाहिलं की श्रीनगर गणेशोत्सवाची मंडळाचे कार्यकर्ते सर्व ठिकाणी, मग ते मेडिकल सहाय्य असू दे, वैद्यकीय सहाय्य असू दे किंवा त्यांना अन्नधान्याचं हे असू दे किंवा अन्य कुठलीही मदत असू दे, या संपूर्ण भागामध्ये ते तत्परतेने काम करत होते। यावर्षी त्यांचा मानस पण मला फार चांगल्या प्रकारे आवडला। अध्यक्ष नात्याने सुमुख विनय विचारे
हे यांनी या ठिकाणी गरीब मुलींना शिक्षण देण्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहकार्य करून त्याच्या मागे उभं राहण्याचं धोरण जे घेतलेलं आहे त्याचं देखील या ठिकाणी कौतुक आहे. आणि मुख्य म्हणजे आता बऱ्याच गणपती आम्ही पाहिले फार गणेश गल्लीपासून महाराजांपासून आता बरेच गणपती बाप्पा हे थोडेसे व्यावसायिक झाल्यासारखे वाटायला लागलेत. आणि पूर्वी गणपती असं असायचे की प्रत्येक याच्यामध्ये चलचित्राच्या माध्यमातून आरास निर्माण केले जात असे. आपल्या या बाप्पाने 39 वर्षापर्यंत ह्या गोष्टी पाळलेल्या आहेत. ह्याही वर्षी साईबाबांचे चमत्कार हे नवीन जनरेशनला साईबाबा काय आहेत, त्यांना देवाचं स्थान काय आहे, आपण त्यांना मनामध्ये हृदयामध्ये का ठेवलं पाहिजे, या माध्यमातून हा आरास देखावा या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे आलेला माणूस किंवा इथे आलेला भाविक हा यांच्याबरोबर असलेली मुलं या ठिकाणी खेळणी लागले त्याचा आरास घेतात, खाण्याचे स्टॉल लागलेले चांगला गणपतीचं दर्शन घेतात. आणि विशेष म्हणजे आजपर्यंत ज्यांनी बाप्पाला काय म्हणतात त्याला बाप्पाला आरत केलेली आहे, नवस केलेला आहे, त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे एवढं या ठिकाणी मान्यता या बाप्पाची आहे. गणेश भक्तांना काय संदेश द्याल? गणेश भक्तांना मी असं सांगेन की हिंदू संस्कृती जतन करण्यासाठी गणपती उत्सव हा लोकमान्य टिळकांनी स्थापन केला होता, संघटित होण्यासाठी केला होता. आज देखील संघटित होण्याची आवश्यकता आहे. अनेक जे आपण राजकीय घडामोडी बघतो, अन्य गोष्टी बघतो, त्याच्यामुळे नागरिकाला संघटित होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे गणपती बाप्पाचा जो उद्देश लोकमान्य टिळकांनी केला होता तोच उद्देश चालू ठेवण्याच्या माध्यमातून आपण पुढे मार्गक्रमण करावं अशी आपल्याला विनंती.